स्मार्ट अहमदनगर न्यूज. नगरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चर्चा करू नवनाथ सरांची. नमस्कार सर. नमस्ते. आपण सर आता कोणते कामं केले आतापर्यंत? आता विकासाच्या बाबतीत म्हणलं तर आतापर्यंत आपण ते एक कॅनलवरचा पूल होता, म्हणजे ती म्हणजे निगोज आणि वडगाव गुंडची शिव रस्ता आहे. कॅनलवरून शेतकरी वर्ग जा ये करतो. तर मग तिथे एक ब्रिजची गरज होती, पुलाची. तो 2-3 वर्षापासून आम्ही पाठपुरावा केला त्या पुलासाठी. तो नामंजूर पण केला होता पाटबंधारे खात्याने. त्यांनी वेगवेगळी कारणं दिली, व अंतर कमी आहे, परवाला अडथळा होईल, बजेट नाही एवढं. तर मग त्याचा पाठपुरावा करून ते पुलाचं काम मंजूर झालं. आता ते चालू होईल थोड्या दिवसातच. 46 लाखाचं काम आहे ते. आणि आमच्या गावातच 2 खोल्या आहे शाळेच्या, तर त्या जिल्हा परिषद शाळेच्या खोल्या आहे. तर त्या शाळेसाठी प्रयत्न केला दाते सरांच्या मार्फत. त्या टायमाला प्रशासक होते, त्या मॅडमला पण भेटलो. जिल्हा परिषदेच्या ज्या प्रशासकीय अधिकारी होत्या त्यांना भेटलो. त्या पण मंजूर झाल्या आणि त्याचं आता पाडकाम होऊन त्याचं आता बांधकाम चालू होईल. तर ते एक आहे. 18 लाखाचा रस्ता एक स्मशानभूमीपाशी तो मंजूर झाला. आता एवढ्यात मंजुरी मिळाली त्याला. स्मशानभूमी मंजुरीसाठी पाठवली, ती पण मंजुरीसाठी पाठवली. वड्यावरचा पूल आहे स्मशानभूमीपाशी, तो पण मंजुरीसाठी सुजय विखे पाटलांमार्फत त्याचा प्रयत्न चालू आहे आमचा पाठपुरावा. त्याला आता कधी मंजुरी भेटते वाट पाहतो आहे आम्ही. तर असे अनेक गोष्टी आहे, ती कामं केली. आळकोटी मस्केवाडीचा एक रस्ता आहे आमचा, अनेक वर्षे तो रस्ता खराब होता. मुंबईवरून विंदा करंदीकर साहेब आले होते, साहित्यिक. आणि आपले शिंदे साहेब आले होते, सयाजी शिंदे साहेब आले होते. तर ते वनीकरणाचा कार्यक्रम होता. तर त्यावेळेस तो कार्यक्रम मी हजर होतो त्या गावाला. तर ती स्थिती बघितल्यावर मलाच कसं तरी वाटलं. तर तिथल्या लोकांची मी थोडी चर्चा केली आणि मग ते निवेदन वगैरे मग ते मी मुख्यमंत्री साहेबांपर्यंत दिलं मंत्रालयामध्ये जाऊन. आणि तो रस्ता मंजूर झाला 2 कोटीचा. आणि त्याच्यामध्ये सुरेश झावरे पाटलांचं विशेष सहकार्य मिळालं. त्यांनी खूप प्रयत्न केलं आणि ते रस्ता मंजूर झाला. तर समाधान लागतं अशी कामं झाल्यावर. अडकलेली कामं, लोकांच्या अनेक अडीअडचणी आहे. कोणाचं पाण्याच्या समस्या आहे, कोणाचं स्मशानभूमीच्या समस्या आहे, कोणाचं रस्त्याच्या समस्या आहे, कोणाच्या जिल्हा परिषद शाळेच्या समस्या आहे. लोक फोन करून विचारतात. आणि आता हे वाघाच्या समस्या तर खूप मोठी आहे. अनेक ठिकाणी लहान मुलांना वाघाने मारलं त्यांना, अनेक ठिकाणी. तर कळस गावामध्ये एक गणेश गाडगे म्हणून आहे, त्यांना पण वाघाने हे केलं. मी गेलो होतो त्यांच्या घरी, भेट दिली. तर मी प्रयत्न केला त्याच्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी, मी स्वतः. आणि वन अधिकारी जे आहेत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून त्यांना संपर्क करून वारंवार पाठपुरावा करून त्यांना 25 लाखाची मदत मिळाली. तर अशा पद्धतीने आमचं कामकाज चालू आहे. आता कुठं पण काय घटना झाली वाघाबद्दल तर पिंजरा वगैरे लावायचं काम करतो फोन केल्यावर. आमच्या गावात मी पिंजरा लावला त्याच्याबद्दल. आमच्या गावात पण कुत्रं वगैरे, एकाची शेरडी गेली, कुत्रा गेला. तर मग मी वन अधिकाऱ्यांना कॉन्टॅक्टमध्ये करून घेऊन ते पिंजरा लावण्याची व्यवस्था केली. हॅलोजन वगैरे बसवले. तर त्याबद्दल गावकऱ्यांनी सत्कार केला. असे पद्धतीने आपलं काम चालू आहे. आणि लोक अजून फोन करून विचारतात, आम्ही आहे तुमच्या संपर्कामध्ये, तुमचं काम चांगलं आहे. रस्त्याचा प्रश्न होता, आमचं टाकी वगैरे गेली असती, पाण्याची टाकी, मंदिराला धक्का लागला असता, आजूबाजूच्या लोकांना तकलीफ झाली असती, जागा गेल्या असत्या. तर ते इरिगेशनवाल्यांचा थोडा प्रश्न निर्माण झाला होता. ते म्हणले आमची जागा आहे. तर ते अंतर सोडून त्यांनी अजून इकडे घ्यायच्या मागं होते. मग त्या टायमाला आम्ही विखे पाटलांबरोबर कॉन्टॅक्ट करून मग तो प्रश्न सोडवण्यात आला विखे पाटील साहेबांनी. आणि पाटबंधारे खाते आणि रस्त्यावाल्यांसंग कॉन्टॅक्ट करून तो प्रश्न सोडला. पूर्वी होता तसा रस्ता करायला त्यांना सांगितलं त्यांना.
त्याच्यामुळं तो पण खूप मोठा प्रश्न होता. लोक आणि तो सामुदायिक सर्वांच्या मेहनतीने झालं ते. संपूर्ण आम्ही सगळेच गेलो होतो. आम्ही सचिन पाटील वराळ, पंकज कारकेले, मी स्वतः आणि आमचे गावचे सगळे कार्यकर्ते त्या प्रश्नासाठी गेलो होतो तिथं. तर सर्वांनी मिळून तो प्रश्न विखे पाटील साहेबांच्याकडं सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी ते सोडवला. भाजप पक्षानं तुम्ही एवढं वर्ष कामे केले तर तुम्हाला जास्त अनुभव असा आला नसताना. आता खरं सांगायचं तर अनेक प्रकारचे अनुभव आले. म्हणजे आम्ही कार्यकर्ते म्हणजे त्यावेळेस आता बॅनरवाल्याला आपण काम देतो, तो त्याचं बॅनर लावतो, हे करतो. पण त्यावेळेस बॅनर वगैरे कमी होतं. त्यावेळेस भिंती रंगवण्याचं कामं असायचे. भिंतीवर पक्षाचे चिन्ह टाका, हे करा, ते करा आणि घरोघरी जाऊन सांगायचं लोकांना. आता मग त्याच्या भाजपाबद्दल गैरसमज इतर समाजाचा लय असायचा. जय भीम समाज, आपला मुस्लिम समाज, तर हिंदुत्ववादी पक्ष आहे, हे ते. मग त्यांना पटवणं खूप अवघड जायचं. शेतकरी वर्गाला पण बाजारभावाने, आता शरद पवार आमच्या इकडं शेतकरी वर्गातून फेमस आहे. मग ते त्यांचा पाठीराखी जास्ती आहे. मग ती अशा पट्ट्यामध्ये काम करणं म्हणजे शेतकऱ्यांना पटवणं, सगळ्यांना पटवणं खूप अवघड जायचं आम्हाला. तर अशा काळात आम्ही पडत्या काळात लोकांना पटवून भाजपा वाढवली आणि अनेक आमचं ध्येय धोरणं पक्षाचं काय आहे, विकासाच्या बाबतीत काय करणार आम्ही, काय नाही. ते काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनी विकासाच्या बाबतीत पूर्ण वाटच लावलेली होती. अनेक प्रश्न निर्माण केले होते त्यांनी. केंद्रात पण सत्ता होती त्यांची, महाराष्ट्रात पण सत्ता होती. तर काँग्रेसवाल्यांनी कोणत्याही समाजाचं भलं केलंच नाही. नुसतं मतासाठी मुसलमानांना हे करा, जय भीमवाल्यांना हे वापर करून घ्या. पण त्यांचं शिक्षण, त्यांची प्रगतीसाठी लक्षच नाही दिलं काँग्रेसवाल्यांनी. तर हे जय भीम समाज एक आहे, म्हणजे जे दीनदलित मागासवर्गीय आहे त्यांच्याकडं लक्षच नाही दिलं. नुसतं मताचं राजकारण केलं. पण खरं जे शिक्षणावर भर द्यायला पाहिजे, त्यांच्या अनेक गोष्टीकडे, विकास कामाकडं, पाणी आहे, रस्ते आहे आणि लाईट आहे, या अनेक गोष्टीकडं लक्ष द्यायला पाहिजे. तर ते देण्यात आलं नाही. तर ते आम्ही लोकांना सांगायचो परिवर्तन करा, निश्चित याच्यात बदल होईल. आणि लोकांनी सांगून कसं तरी गळी उतरवलं. कारण तो पट्टा शरद पवार साहेबांना मानणारा होता. आणि अशा पट्ट्यामध्ये आम्ही काम केलं. आणि नंतर मग विजय आवटे साहेब आमदार झाले, दिलीप गांधी साहेब आमदार झाले. तर अशा म्हणजे जिथं राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता अशा ठिकाणी आम्ही काम केलं आणि पक्षाला वाढवलं. पण आता परिस्थिती थोडी वेगळी झाली. ते इतर कोणी दुसऱ्या पक्षातून आले किंवा अजितदादाचा पक्ष, तर यांच्यामुळे आम्ही पक्ष वाढवला. तर गोपीनाथ मुंडे साहेब होते त्या टायमाला, भाजपाचे जे जुने प्रमोद महाजन होते, बाळासाहेब ठाकरे युती होते, ते जुने विचाराची लोक होते. तर त्यांना भाजपा वाढवायला खूप मेहनत घेतली. पण हे एवढं 5 वर्षामध्ये पूर्ण राजकारणाचं वातावरणच गढूळ झालं. कोण कुठं युत्या केल्या, कोण कुठं गेलं, काय याचा का मेळच लागत नाही. आणि जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ते नाराज आहे. शिवसेनेची पण तीच स्थिती आहे, उद्धव ठाकरे गटाची पण सगळ्यांचंच. ते जे निष्ठावंत आहे ते नाराज आहे. इकडे तिकडे जाणाऱ्यांना महत्त्व आलं आणि हल्ली पैशाला महत्त्व आले, निष्ठेला नाही. त्या काळात आम्ही वडापाव खाऊन, भेळ वगैरे खाऊन आम्ही कुठं सभा करायला गेलो. कोपरगाव, शिर्डी, मुंबईला पण होतो मी बऱ्याच वर्षे. आपले राजपुरोहित त्यांचा कुलाव्याला प्रचार केला. कुलाव्या एरियामध्ये मी लहानाचा मोठा झालो. माझा जन्म तिकडचा आहे मुंबईचा. तर किरीट सोम्या साहेबांचा पण प्रचार केला अनेक वर्षे. तर बरेच जणांचं केलं. आणि ज्या काँग्रेसच्या विरोधात प्रचार केला तेच आता शिवसेनेमध्ये आल्यात. मिलिंद देवरा सारखे आता त्यांचा प्रचार करायची पाळी येते. ते अतिशय दुःखद वाटतं, खंत वाटते. आणि जे जुन्या कार्यकर्त्यांना महत्त्व भेटतच नाही. म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी स्थिती आहे. म्हणजे विरोधी पक्ष आता ते वरच्या लोकांनी निर्णय घेतला, जाऊ दे, आता ते मान्य केला सगळ्यांनी मिळून. पण यांना आपल्याला न्याय दिला पाहिजे.
जुन्या लोकांना, असं माझं प्रत्यक्ष भावना आहे. ठीक आहे, चालूच राहतं. नाही जमलं जनतेच्या याच्यातून आपण हे इलेक्शन नक्कीच लढू आणि यशस्वी होऊ. ते थांबत ओ कटिंग करू. अण्णाभाऊ साठे त्यावेळेस अण्णाभाऊ साठे म्हणले होते, देश ये आज़ादी झूठी है, देश की जनता दुखी है. आता तीच स्थिती आहे. आता ये आज़ादी झूठी है, देश का किसान दुखी आहे. खूपच अवघड स्थिती आहे आणि मी शेतकरी वर्गातून आल्यामुळं मला ती परिस्थिती पावत नाही. आता ते गोपीनाथ मुंडे साहेब होते त्या टायमाला, ते खूप मुद्दा मांडायचे शेतकऱ्यांच्या बाबतीत, पण आता मुंडे साहेबांची कमतरता भासते आम्हाला आणि खूपच अवघड स्थिती आहे. हे कुठंतरी आणि हे सुधारणार, सत्ताधारी पक्ष सुधारणार, निश्चित मुख्यमंत्री याच्यावर निर्णय घेणार. लवकरात लवकर कर्जमाफी करावं त्यांना आणि सर्वांना मदत पूरग्रस्तांना देण्यात यावा. मी बॅनर पण लावला होता पूरग्रस्तांच्या याच्या मदतीसाठी, कर्जमाफीसाठी, शेतीमालाला हमी भाव द्यावा म्हणून. तर बराच परिणाम झाला. काही जणांना फोन आले मला पंचनाम्यासाठी, भरपाई नाही मिळाली म्हणून. तर बरेच लोकांना मी मार्गदर्शन केलं माझ्या परीने, जेवढं होईल तेवढं. चालू आहे माझी मदत अजून पण, माझ्या इच्छेला होईल तेवढं मी करेन. ह्या निवडणुकीमध्ये विजय तर होणारच आहे आपला. जनतेचा भरपूर सपोर्ट आहे, लोकवर्गणीतून होणार आहे. नाही पक्षाने तिकीट दिलं तर नाही दिलं, जाऊन दे, तो त्यांचा प्रश्न. ते काय आपलं लढायचं ठरवलेलंच आहे. जनतेने हेच केलेलं आहे. कार्यकर्त्यांमध्ये भरपूर उत्साह आहे, जनतेमध्ये पण आहे, ते ठरवलेलंच आहे. आणि निवडून आल्यावर रस्त्याच्या समस्या आहे, जिल्हा परिषद शाळेच्या समस्या आहे, पाण्याच्या समस्या आहे, डीपी वारंवार फिजा जातात, हे जातात ते जातात. तर डीपीच्या सिंगल फिजची समस्या आहे, आपलं 3 फिजची पण समस्या आहे. पण आता सोलर आल्यावर थोडं प्रमाणात ते कमी होईल. तर अनेक प्रकारच्या समस्या आहे. कचऱ्याच्या समस्या आहे, ग्रामपंचायतीच्या हद्दीतल्या कचरा किंवा पाईपलाईनीच्या कमी दाबाने काही ठिकाणी पाणी येतं, काही ठिकाणी पावसाचं पाणी साचते, काही ठिकाणी निकोजसारख्या ठिकाणी पाऊस झाल्यावर वर्षानुवर्षे तिथं पाणी साचतच राहतं. त्याच्यावर कोणाला काय उत्तर सापडतं का नाही काय माहिती अजूनपर्यंत. आणि जे बस स्टॉपच्या ठिकाणी म्हणजे जी मोक्याची जागा आहे अशा ठिकाणी लघवीची मुतारी वगैरे नाही, व्यवस्था नाही. मेन ठिकाणी मुतारीची व्यवस्था नाही. तर बस स्टॉपची पण अवस्था एकदम दयनीय अवस्था आहे. आणि मुलांना जिम पाहिजे, वाचनालय पाहिजे. निवडून आल्यावर ही कामं करू आपण. आणि स्ट्रीट लाईट, रस्त्याची लाईट, जंगली इलाका आहे बऱ्याच ठिकाणी, तर तिथं वाघाचं प्रमाण जास्त आहे. तर अशा ठिकाणी लाईटीची व्यवस्था प्रथम क्रमांक राहणार माझ्याकडं. ते माझ्या डोक्यात आहे, कारण हाकनाक बऱ्याच जणांचे बळी जातात त्या वाघामुळं. आणि काहीजण बारकाली वासराची पिल्लं वासरं सोडून देतात, तर ते पण एक चुकीचं आहे. तर सरकारने आता गोहत्याबंदी केलेलीच आहे, मग सरकारने याची सुविधा केली पाहिजे. वासरं स्वतः एक गोशाळा आहे, त्यांची व्यवस्था केली पाहिजे आणि त्याच्यातून उत्पन्न पण भेटेल ना. ते काही फुकट नाही. शेण आहे, हे ते त्याच्यापासून उत्पन्न भेटू शकतं सरकारला. तर सरकारने ती व्यवस्था केली पाहिजे. लोक सोडून देतात आणि आता त्यांना न्यायला कोणी येत नाही, काय नाही. त्याच्यामुळे वाघाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या वासरांमुळं पण ती पण खूप मोठी समस्या आहे. मग सरकारने नुसतं एकीकडं बंद केलं तर त्याचं नियोजन पण केलं पाहिजे. नुसतं बंद करून नाही जमत ते. तर त्याच्यावरसुद्धा माझी भर राहील. आणि पाण्याची समस्या तर खूप मोठी आहे. निकोजगाव खूप मोठं आहे, तर तिथं पाणी नव्हतं. मग ते यात्रेच्या पिरियडमध्ये पाणी आलं की तिथून काही गळती आहे म्हणतात आणि त्याच्यातून पाणी निघून गेलं आणि शेतकरी त्याचा उपसा करतात. तर यात्रेच्या पिरियडमध्ये विखे पाटील साहेबांनी पाणी सोडलं आणि मग ते पाण्याची पूर्तता झाली नाही. तर एवढी मळगंगा मातेची यात्रा भरते निकोजमध्ये, तर मग त्या यात्रेला त्या पाण्याचा पुरवठा झाला. ते खूप जनता त्यामुळे समाधानी होते आणि त्याच्यामुळे उत्पन्न पण भरपूर झालं कांद्याचं. पण ते आता भावाचं तर हेच झालं, त्याच्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे.
म्हणजे तो एक सफेद कपड्यावर डाग पडल्यासारखा आहे. एवढं चांगलं काम करून ते भाव नसल्यामुळे ते कामगिरी झाकोळली गेली सरकारची. अशा पद्धतीने हे टार्गेट आहे माझं. हे सर्व कामाकडे मी लक्ष देणार आणि धार्मिक सलोखा, जातीय सलोखा कसा राहील हे माझ्या डोक्यामध्ये, जसं वाजपेयी साहेबांनी केलं तसं हे वातावरण पुन्हा एकदा माणसं कशी जोडली जातील हे लोकांच्या याच्यातून काढलं पाहिजे. आणि आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाप्रमाणे कारभार केला पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे. हे हिंदू मुसलमान होता कामा नये. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक जातीची लोक, 18 पगड जातीचे, मुसलमान पण भरपूर होते. पण हे सगळं बंद झालं पाहिजे. हां, जिथं काय होत असेल तिथं तुम्ही खुशाल हे करा, पण विनाकारण वातावरण तापू नका. तर अशा पद्धतीने ठीक आहे. आणि आता एक क्या आसान क्या मुश्किल, एक बार पर्वत को चढ़ने का ठान लिया है, मन ने ठान लिया है, वो हम करके ही रहेंगे. इतना बोल के मैं अपनी रजा रहता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. हे आपल्या नवनाथ सर यांचीच आपली चर्चा झालेली आहे. स्मार्ट